नोकर भरती स्थगितीविरोधात उच्च न्यायालयात जाणार. अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांची माहिती. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीला राज्य शासनाच्या सहकार विभागाने दिलेल्या स्थगितीच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात आव्हान दिलं जाईल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. नोकर भरती प्रक्रिया थांबवण्याच्या पत्रात केवळ निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याचं नमूद केलंय, मात्र कोणत्या कलमान्वये भरती थांबवण्यात आली याचा कुठेही उल्लेख नाही, असं त्यांनी सांगितलंय. नाईक म्हणाले, राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे आणि त्यांनी सुचवलेल्या IBPS कंपनीद्वारे सुरू असलेल्या नोकर भरतीवर शंका उपस्थित करणं चुकीचं आहे. सध्या नोकऱ्यांची उपलब्धता फार कमी असताना जिल्हा बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती देणं अनाकलनीय आहे. या भरतीमुळे 444 सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळून तेवढी कुटुंब उभी राहिली असती. सांगली जिल्हा बँकेत 24 जून पासून IBPS कंपनी मार्फत 444 कनिष्ठ लिपिक पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवलेले असून सध्या ही प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 22 नोव्हेंबर 2026 रोजी संपते. नियमानुसार निवडणूक कार्यक्रमाच्या 3 महिने आधी संस्थांच्या ठरावाची प्रक्रिया सुरू होते, जी 1 जुलै पासून सुरू झाली आहे. दरम्यान आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर गेल्या 2 वर्षापासून जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत आणि नोकर भरतीबाबत आंदोलन करत आहेत. निवडणूक अवघ्या 4 महिन्यांवर असताना ही भरती प्रक्रिया घाईघाईनं राबवली जात असल्याची तक्रार त्यांनी सरकारकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत सहकार आयुक्तांनी नोकर भरतीला स्थगिती देण्याचं पत्र 2 जुलै रोजी बँकेला पाठवलंय. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.